तर तुमचा ऑडियन्स म्हणेल हा काय मुलगा आहे. मी ॲक्च्युअली 7 दिवसांसाठी झालो कॉलेजमधून सस्पेंड. हम्म. तर तेव्हा मी एकांकिका केली अरे माणसा माणसा, हा. जी पुण्यात सकाळ करंडकला गेली. त्या वर्षी आम्हाला प्राइज मिळालं. डिग्री कंप्लीट केली नसती तर आईने मला पाठवलंच नसतं कुठेच. मग एकदा ना आय थिंक 4थ्या-5व्या शनिवार रविवारी मी रडलो टेबलवर जेवता जेवता. मग त्यांना वाटलं की हा सिरियस आहे. जर क्रिकेट खेळत असता तर विराट कोहली नंतर मीच असतो कॅप्टन इंडियाचा. असं म्हणतात की इंजिनियर्स जे आहेत ते इंजिनिअरिंग सोडून बाकी सगळं करतात. हो, मी पण ऐकलंय. खरं आहे ऍक्च्युली. तर ना मला प्रेशर आलं. म्हटलं, आज हे म्हटलं तुम्हाला का नाही सांगितलं. दर्दी आशिक जे भरलेत जगात त्यांना वाटेल हा मीच आहे. माझ्यासोबत जे घडलंय ते याच्यासोबत घडतंय. तर या विश्वाची खऱ्या आयुष्यातली जान्हवी कोण आहे? तन्वी जिचं नाव आहे. अरे GC मध्येच होती माझ्यासोबत, ज्युनियर होती माझी 1 वर्षाने. ते विश्वासारखा नाही आहे ना. मी अनुज आहे. मी येस म्हणूनच घेतलं. मी मॅनिफेस्ट करू का एखादा हो. रोल? मला ऍक्च्युली करायचा आहे, पण मला माहित नाही कोणी देईल का. तर आम्ही जर महाराष्ट्राचं भविष्य असू तर तुम्ही भूत भविष्य वर्तमान तिन्ही आहात साहेब. लवकर बरे व्हा. मातोश्री वाट पाहते. नमस्कार. आमच्या अंतरंग या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत. आजच्या या पॉडकास्टसाठी आमच्याबरोबर एक सेलिब्रिटी असणार आहेत, ज्यांनी आजपर्यंत अनेक नाटकं, संगीत नाटकं, एकांकिका, त्यानंतर शॉर्ट फिल्म्स, काही मालिका, सिनेमा आणि आता एक लोकप्रिय मालिका जी घराघरात सध्या बघितली जाते, यामध्ये आपल्या अभिनयाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि त्यांच्याबरोबर केवळ एक ते सेलिब्रिटी म्हणून नाही, तर एक गोमंतकीय म्हणून सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर गजाली मारणार आहोत. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून धर्मवीर या अत्यंत गाजलेल्या सिनेमातील राज ठाकरेजींची भूमिका साकारणारे आणि त्याचप्रमाणे आता झी मराठीवर जी महामालिका सुरू आहे लक्ष्मी निवास, त्यामध्ये विश्वा हे पात्र साकारणारे अनुज प्रभू हे आहेत. आणि मुख्य म्हणजे ते आपल्या मांद्रे गावचेच सुपुत्र आहेत. तर भेटूया अनुज प्रभू यांना. वेलकम सर. नमस्कार. थँक्यू सो मच. तुमच्या यूट्यूब चॅनल अंतरंगच्या सगळ्या ऑडियन्सला माझा नमस्कार. तर तुम्ही मांद्रे गावचे, इथलं बालपण, शिक्षण सगळं गोव्यात. त्यामुळे ह्या अभिनय क्षेत्राची, ॲक्टिंगची तुमची सुरुवात इथूनच झाली आहे, हो. करेक्ट? मग त्याविषयी सांगा ना काहीतरी. जसं तुम्हालाही माहिती असेल, हा जो आपला पट्टा आहे हां. यात नाटकं ही होतातच, होतच राहतात. म्हणजे कुठल्याही देवीचा उत्सव असेल, जत्रा असेल, तर ही नाटकं ही आहेतच. फोक जसा दशावतार पण आहे. तर नाटकं हे आयुष्यात लहानपणीच आलं. त्यात काय आहे, की एस्पेशली आपल्या हा जो पेडणेचा पट्टा आहे त्यात गॅदरिंग हे ऑडिटोरियममध्ये होत नाही, बाहेर होतं. बाहेर होतं का? म्हणजे 1000-1500चं पब्लिक येईल हो. तिकडे आणि ते एन्जॉय करेल असं. तर जेव्हा मी लहान होतो तेव्हा बरेच स्कूल्स, म्हणजे इथले आमचं स्कूल मांद्रे मांद्रे हायस्कूल, हायस्कूल. मग न्यू इंग्लिश हायस्कूल हां. मांद्रेचं, हर्मल पंचक्रोशी हायस्कूल, यांचे जे गॅदरिंग्स व्हायचे ना मोठे व्हायचे. तरी न्यू इंग्लिश हायस्कूलचं सुद्धा कमी, पण मला आठवतं क्लिअरली हर्मल पंचक्रोशीचं एक आणि आमचं. आणि कधी कधी आमचं कॉम्पिटिशन पण असायचं की तुमच्या इथे केवढे आले, 1,500, आमच्या इथे 2,000. तर त्यामुळे ना की या गॅदरिंगमध्ये जी नाटकं व्हायची, तेव्हा जी लहानपणी बघायचो प्रायमरीमध्ये असताना, की 7वी-8वीची मुलं नाटकं करतायत आणि मोस्टली कॉमेडी व्हायची. तर कॉमेडी नाटकाला जो प्रतिसाद मिळायचा ना, ते बघून एक आवड निर्माण व्हायची, की हे करायचंय आपल्याला. आणि संगीत नाटकं जी कुठे होतात, तर ही लहानपणापासून म्हणजे असं होत होतं, की मला करायचंय. झालं असं, की मी जेव्हा अराउंड 5वीत होतो, तेव्हा एक इंग्लिश नाटक मी केलं. आणि आमच्या मांद्रे हायस्कूलच्या गॅदरिंगमध्ये कसं होतं, की कुठली नाटकं होतील, एक 4-5 तरी नाटकं व्हायची. बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट ॲक्ट्रेस हे अवॉर्ड ते द्यायचे. कोणतरी जज बसायचे आणि ते अवॉर्ड द्यायचे. मग ते पेरेंट टीचर असोसिएशनची जेव्हा प्राइज डिस्ट्रिब्युशन व्हायचं, तेव्हा कळायचं आम्हाला. तर 5वीला ना मी एक इंग्लिश नाटक केलं आणि मला बेस्ट ॲक्टर मिळाला. आता
त्यावेळेला ना मला असं वाटत होतं की मला ते अभिनयामुळे मिळालं, पण आता मला वाटतं ते अभिनयामुळे नाही मिळालं. मी सगळ्यात चांगला इंग्लिश बोललो म्हणून मला मिळालं असं. नंतर काय झालं की इंग्लिश नाटक तर केलं, पण मला मराठी, कोकणी ही नाटकं करायची होती. सोमनाथ पार्सेकर सर म्हणून आमच्या शाळेत एक टीचर तेव्हा होते आणि बालभवन तेव्हा मांद्रे हायस्कूलमध्ये होतं. मांद्रेची जी शाखा होती, आता कुठे आहे मला माहित नाही, पण तेव्हा होती आणि ते संध्याकाळी तिकडे यायचे. आम्ही बालभवनमध्ये पडीकच असायचो. म्हणजे काय की काही करायला, गायन कुठलं जर कॉम्पिटिशन पेट्रियोटिक असेल तर तिकडे, मग मध्ये तबल्याचा प्रयत्न केला, ते सोडलं, पेटी सोड, पण तिकडे जायचं, काहीतरी करायचं, कारण को करिक्युलर ऍक्टिव्हिटी आयुष्यात आधीपासून होती. तर तेव्हा त्यांनी विचारलं की एक नाटक आहे, तू करशील का? मग त्यांनी आईला विचारलं माझ्या, कारण आई पण टीचर आहे शाळेत, की तो करेल का? पण कसं आहे की शाळेनंतर रिहर्सलला यावं लागेल आणि जर आम्ही कुठे नाटक करायला गेलो तर लेट होईल. आई म्हणाली हा चालेल, कारण सरांना ओळखतोच, इन सेफ हँड्स. तर ते ठरलं आणि आम्ही पहिलं संगीत स्वयंवर नाटक केलं. अरे त्यात वा. छोटासा रोल होता. तर ते नाटक घेऊन आम्ही म्हणजे गोवाभर फिरलो. कला अकादमीत पण प्रयोग केले, कुळ्यात, सांगे तालुक्यात, म्हणजे कुठे काही असेल. आणि अरे वा. तेव्हा तर तेव्हा ती एक जी ना चटक लागते आपल्याला की हे भारी आहे, हे करून जे ऑडियन्सचं कौतुक मिळतं. तर मग ते ट्रान्सफॉर्म व्हायला लागलं. मग 6वीत नाटक केलं गॅदरिंगमध्ये, 7वीत केलं आणि दरवर्षी मला ते बेस्ट ॲक्टर मिळत राहिलं आणि मग ते अजून हे झालं की, पण फायनली ना 8वीत असताना आमची एक टीचर होती लक्ष्मी नारोजी म्हणून. त्यांनी ठरवलं की मला एक अंक करायचा आहे छोटासा संगीत नाटकाचा. कोणीच याआधी गॅदरिंगमध्ये संगीत नाटकाचा अंक म्हणजे एक छोटासा, पूर्ण अंक पण नाही, पण त्यातला काही पार्ट, प्रवेश, एक प्रवेश नाही, 4-5 प्रवेश होते त्यात. पण एक तिला म्हणजे काय केलं तिने की थोडंसं एडिट करून, कट साईज करून एक 25 मिनिटाचं पूर्ण हे असं केलं. तुम्ही एकट्याने? नाही, ऍक्टर्स होते. तर तिने चूज केलं नाटक संगीत मत्स्यगंधा. तर संगीत मत्स्यगंधा तुम्ही पाहिले तर त्यात पराशर, म्हणजे ती स्टोरी ही आहे की पराशर जातो आणि म्हणजे आणि काय म्हणूयात ते ऋषी मुनी तेव्हा एकाला ते इम्प्रेग्नेट करतो एकीला, ती आणि ती मग जाऊन नंतर तिचं लग्न होतं असं. आणि त्यांचा जो मुलगा तो व्यास असं. तर ते पराशर जो असतो त्याचा रोल दिला. तर पराशरला एक गाणं होतं आणि तेव्हा मला आठवतं की पहिल्यांदा असं झालं की गॅदरिंगमध्ये संगीत नाटक होतंय आणि जेव्हा पहिलं गाणं माझंच होतं, कारण पराशर स्टार्टिंगमध्ये आहे नाटकाच्या. तो येतो आणि तो स्टार्ट करतो, देवा घरचे ज्ञात कुणाला. हे जेव्हा तो स्टार्ट करतो, पब्लिक म्हणजे मी अजूनही मला आठवतं तेव्हा गॅदरिंगचं जे कॉमेडी नाटकाला सुद्धा जेवढं हे नव्हतं ना, तेव्हा जेवढ्या टाळ्या, आणि ते लोकांना एवढं आवडलं की लहान मुलं ही 7वी-8वीची हे असं करतायत. तर आम्हाला सगळ्या गणेशोत्सव याला पुढच्या वर्षी बोलवायला लागले की आमच्या इथे पण हे 20 मिनिटं 25 मिनिटं, अर्धा तास जे काय असेल ते. त्यात 3 गाणी होती ऑल टुगेदर. माझं एक गाणं होतं असं आणि एक 25 मिनिटाचा तो हे मस्त. त्यानंतर ते जे म्हणजे ते वाढत गेलं इव्हेंच्युअली, असं झालं की दिस इज समथिंग आय लाईक टू डू. आणि मग पुढे कॉलेजमध्ये पण संधी मिळाली? कॉलेजमध्ये ॲक्च्युली 10वी नंतर तर सायन्स घेतलं आणि 11वी-12वी काही केलं नाही, कारण इंजिनिअरिंग मग मला म्हणजे नॅशनल लेवलच्या सगळ्या एक्झाम्स पण क्रॅक करायच्या होत्या. तर त्या ह्याच्यात जरा मी लागलो, मुष्टी फंडमध्ये होतो. 11वी-12वी म्हणजे तर पूर्ण म्हणजे काय सांगू तुम्हाला, 8-9 तास रोजचा अभ्यास करायचो मी, खूप अभ्यास करायचो. आणि मग इव्हेंच्युअली मला म्हणजे जे कॉलेज हवं होतं ते मिळालं नाही. मग अजून एक NIT मिळालं मला, पण ते पटियाला का त्या साईडला होतं, मग तिकडे कोण जाणार. मग ऑलरेडी GEC मध्ये मिळालेलं, GSAT मध्ये चांगले, खरं तर एका बाजूने बरं झालं ऍक्च्युली. म्हणजे तेव्हा मला वाटायचं की मला म्हणजे असं काय माहित, 11वी-12वीला मला
प्युअरली असं वाटत होतं की मला इंजिनिअरिंगमध्येच करायचं आहे. मी आधी असा विचार पण नव्हता केला की ही आहे आवड आपली, पण यात प्रोफेशनली मी काही करीन, असं काही होऊ शकतं हेही मला माहीत नव्हतं खरं तर. कारण आपल्या इथे नाही आहे ना. तर मी कम्प्लिटली त्यात होतो. जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये गेलो गोव्यात, तेव्हा थर्ड इयरमध्ये तुम्हाला आदित्य जांभळे माहिती आहे? हां, आर्टिकल बरोबर. तर तो माझा सीनियर 1 वर्ष. तर ॲक्चुअली झालं असं की त्याने ना मला काइंड ऑफ स्काउट केलं. म्हणजे आमच्या इथे एक इंटर ब्रांच वेगवेगळ्या ब्रांचमध्ये एक कॉम्पिटिशन होतं तांडव नावाचं. मी गेलो होतो डान्सच्या ह्याच्यासाठी, की डान्स फर्स्ट इयरमध्ये काही पार्ट घ्यायला काही मिळालं नाही. सेकंड इयरमध्ये डान्ससाठी गेलो. तर तुमचा ऑडियन्स म्हणेल हा काय मुलगा आहे. मी ॲक्च्युली 7 दिवसांसाठी झालो कॉलेजमधून सस्पेंड. आम्ही जरा हॉस्टेलमध्ये काही म्हणजे अशी केलं एका म्हणजे जरा रॅगिंगचा एक किस्सा झाला. तर आमचे सिनियर होते जे म्हणजे रॅग म्हणता येणार नाही, पण ते इंट्रोडक्शन वगैरे घेतात ना. तर ते इंट्रोडक्शनचा एकाने कोणीतरी कंप्लेंट केली की आम्हाला इंट्रोडक्शन, आम्हाला रात्री उठवलं आणि हे. तर जी आम्ही सगळी सेकंड इयरची मुलं हॉस्टेलमध्ये होतो, त्यांच्या सगळ्या आईबाबांना बोलवून 7 दिवसांसाठी सस्पेंड केलं. हे आम्ही अराउंड 9-10 मुलं होतो. तर मी डान्ससाठी सिलेक्ट झालेलो, पण डान्सची प्रॅक्टिस खूप वेळ चालते. तर मी सस्पेंड झाल्यामुळे तो म्हणाला, "भाई तुला आता मी डान्समध्ये घेऊ शकत नाही." जो कोणी होता तो. कारण तू 8 दिवस नाही आहेस कॉलेजमध्ये आणि असंही नाही की तू येऊ शकतोस, पण दिसलास कोणाला, तर हा काय करतोय कॉलेजमध्ये? अच्छा म्हटलं, म्हणजे आता यावर्षी तांडव गेलं. तर जेव्हा 8 दिवसांनी परत आलो, तोच मुलगा मला काय म्हणाला, "अरे पण तुला डान्सचं काय झालं नाही. आमची स्टार्ट झाली प्रॅक्टिस. ते एक हे आहे माईम प्ले. तर ते ना एक तर आहे थर्ड इयरचा स्टुडंट आदित्य जांभळे म्हणून, त्याला जाऊन भेट. त्याला कोणी मिळत नाही असं तो मला म्हणाला सकाळी. मी त्याच्याकडे गेलो. म्हटलं असंच आहे. तो म्हणलं, "काय केलंस तू आधी?" म्हणलं, "गावात अशी नाटकं केली आहेत आणि येतं ना तुला? जमतं ना? करशील ना?" "हो, करीन ना." ओके. मग म्हणाला, "ओके, माझ्याकडे स्ट्रीट प्ले पण आहे. दोघात करशील." चालेल म्हटलं. आणि या प्रोसेसमधून आम्ही दोघांमध्ये ॲक्चुअली प्राईज काढली पहिलं. तर त्या प्रोसेसमध्ये त्याला कळलं, की हा चांगला आहे. आणि त्याचं आधीपासून हे त्यांनी तेव्हा शेअर नाही केलं, पण त्याचं आधीपासून ड्रीम होतं, की आपल्या कॉलेजमध्ये एक ड्रामा क्लब असायला पाहिजे. म्हणजे काय, आपण पुण्यात, मुंबईत जर कुठल्या तुम्ही कॉलेजमध्ये गेलात ना, तर तिकडचं एक आर्ट सर्कल असतं. तिकडचा एक थिएटर ग्रुप असतो, जो वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतो. मग पुरुषोत्तम असेल पुण्यातलं, सकाळ करंडक, सवाई करंडक, INT. तर याच्यामध्ये भाग घेऊन ती एक काय म्हणूयात साइड बाय साइड अकॅडमिक्स तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त पण एक आयुष्य असतं ना, त्यात पण भाग घेतात आणि त्यातनं बरेच ॲक्टर्स वर आलेले आहेत. जसं आपण आता MD कॉलेज मुंबईचं आहे, तर त्यातनं किती म्हणजे अंकुश चौधरी, भरत जाधव हे सगळे MD कॉलेजचे हे आहेत, पास आउट आहेत. तर त्याचं हे स्वप्न होतं आणि त्याने एकदा आमची सुट्टी होती, त्याने मला मेसेज केला, की माझं असं-असं आहे, आयडिया आहे माझ्याकडे, तू करशील का? पण हे आहे की वेळ द्यावा लागेल. म्हणजे क्लासमध्ये तर जावंच लागेल, पण तुला वेळ पण द्यावा लागेल. म्हटलं, "आहे, मी तयार आहे." आणि ऑलरेडी त्याने ग्रुप जमवलेला. असे आम्ही 12-13 जण होतो. तर तेव्हा आम्ही एकांकिका केली, अरे माणसा माणसा, जी पुण्यात सकाळ करंडकला गेली. त्या वर्षी आम्हाला प्राइज मिळालं, थर्ड मिळालं आणि ते लास्ट वर्ष होतं ॲक्चुअली सकाळचं. आणि पुढच्या वर्षी आपलं हे आहे ना नटसम्राट, देवदासवरून जसं देवडी झालेलं आहे. तुम्ही बघितलंय देवदास? देवडी सुद्धा प्लॉट तोच आहे, पण मॉडर्न कॉन्सेप्ट ऑफ देवदास. तसं त्याने नटसम्राटचं नट SMRT म्हणजे नट स्मार्ट असं एक नाटक केलेलं आणि त्यात म्हणजे प्लॉट सेमच आहे, की तो अभिनेता असतो, मग त्याचा डाऊनफॉल येतो, हे मग त्याच्या आयुष्यात कसे प्रॉब्लेम्स होतात, पण आताचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, अशा टाईपचं. तर ही एक एकांकिका गोव्यात आम्ही केली आणि सवाई करंडक त्याला टार्गेट करायचं होतं. पण सवाई करंडकचा एलिजिबिलिटी क्रायटेरियाच ही आहे, की तुम्ही त्यांच्या प्राथमिक फेरीसाठी क्वालिफाय व्हायला कुठल्यातरी कॉम्पिटिशनमध्ये पहिले आले पाहिजे.
तर आम्ही गोव्यात एका कॉम्पिटिशन भाग घेतला. तिथे आम्ही पहिले आलो. हां. मग प्राथमिक फेरीला गेलो. मग तिथे सिलेक्ट झालो आणि सवाई करंडक कसं होतं, दरवर्षी 25 जानेवारीला हां. रात्री 9ला सुरू होते. सलग 7 ज्या टॉप सिलेक्ट झालेल्या आहेत ते त्यांचे प्रयोग होतात. हां. सकाळी 6ला रिपब्लिक डे, हं. झेंडावंदन करायचं, राष्ट्रगान आणि त्यानंतर रिझल्ट. अरे हे ठरलेला पॅटर्न आहे हां. सवाई करंडकचा. दादरमध्ये प्रभादेवीमध्ये होतं आणि त्या तिकीटसाठी म्हणजे रांग लागते. हं. 4-5 दिवस रांग लागते एवढी, कारण मिळत नाहीत तिकीट्स. तर अशा कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा गेलो आणि ही 2 वर्ष तेव्हा वाटायला लागलं की याला प्रोफेशनली स्कोप आहे. हे माझ्या आयुष्यात म्हणजे GC जर नसती, आता मी विचार केलो की सर गेलो असतो कुठल्या NIT कॉलेजमध्ये तर हे झालं नसतं. मग कुठल्या तरी आता टेबलवर डेस्कवर बसून कोडिंग करत असतो. आयुष्य असं असतं. पण मग डिग्री कंप्लीट नाही केली ना म्हणजे कारण जेव्हा ना डिग्री कंप्लीट केली नसती तर आईने मला पाठवलंच नसतं कुठेच. कारण जेव्हा मी हे सांगितलं म्हणजे काय झालं, हे 2 वर्ष सलग मग तो पास आउट झाला ना, तो 4th इयरमध्ये होता. म्हणजे ऑलरेडी 1 वर्ष सीनियर होता. फायनल इयरमध्ये आम्ही कुठलं नाटक केलं नाही. गोव्यातल्या जे वेगवेगळे इव्हेंट्स असतात म्हणजे इंटर कॉलेजिएट, अदर कॉलेजचा आपला असतो, आर्किटेक्ट कॉलेजचा विस्तारा, आता नाव माहिती आहे मला, पण विस्तारा यांचा तेव्हा कुठला होता, मेडिकल कॉलेजचा होता, मग गोवा युनिव्हर्सिटीचा, आमचा होता हॅपनिंग्स. तर हे सगळे त्यात मग मी सगळ्या कॉम्पिटिशनच्या मिस्टरला जायचो. मग मिस्टर युथ एशिया झालो, मिस्टर दुसरं ते आठवत नाही, GMCचा इव्हेंट त्याचा पण मिस्टर झालो. मग त्यात पण कुठलं अजून वेगवेगळे स्किट्स असतील, हे असतील, हे सगळं करायचो. लास्ट वर्ष ते केलं. या 3 वर्ष म्हणजे बेसिकली मी अपार्ट फ्रॉम माय स्टडीज यात घालवली. तर ना जशी ती आवड निर्माण व्हायला लागली. मुंबईत गेल्यानंतर ऍक्च्युली पुणे तर होतंच, पुणे तर पहिलं वर्ष होतं. तेव्हा मी जस्ट ग्रास्प करत होतो की हो असं पण असतं का, अच्छा म्हणजे हे सगळं करून मग नाटकं करता, अच्छा पुरुषोत्तम करून मग ही मोठी झालेली आहे, अच्छा आपली मुक्ता बर्वे, सुबोध भावे यांनी पुरुषोत्तम केले, अच्छा. मग जेव्हा मुंबईत गेलो ऍक्च्युली ऑडियन्समध्ये, तेव्हा जे सिरियलमध्ये जे चालू होते ना त्यातले बरेच कलाकार कारण येतात, अजूनही ऍक्टर्स जातात बघायला सवाई, कारण चांगली क्वालिटी एकांकिका असतात ना. तर मला असं अच्छा म्हणजे हे एवढं मोठं डील आहे का इथे. मग हे कळलं की नाही रे, अरे हे पण इथूनच वर आले, हे सगळं यांनी केलेलं आहे. अच्छा म्हणजे बेस माझा आता होतोय कुठेतरी असं मला वाटायला लागलं. मग मी करू शकतो का, मी जाऊ शकतो. आणि मग मी एकदा घरी सांगितलं की मी काय शनिवार रविवारी घरी यायचो. तर एकदा मी आईला आई बाबांना जेवणाच्या टेबलवर बसलेलो, तर तेव्हा त्यांना सांगितलं की असं असं आहे आणि मला या फील्डमध्ये करायचं. तर त्यांना आधी वाटलं की काय हा म्हणजे बरोबर आहे त्यांचं सुद्धा, कारण 3 वर्ष इन्व्हेस्ट केलेली आहेत, 4थं वर्ष राहिलंय आणि आता कुठे म्हणजे हेच वाटतं ना की 4थं वर्ष झाल्यावर आता जॉब असेल और मास्टर्स करायला कुठेतरी जाईल. आणि हे काय सांगतोय की मध्येच कुठेतरी वेगळाच टेंजंट त्याने आयुष्याचा. तर मग त्यांना वाटलं असं, मग त्यांचं असं झालं की आधी विश्वासच बसत नव्हता की तू खरंच आहे, म्हणलं खरंच करायचंय. मग पुढच्या शनिवार रविवारी अजून एकदा सांगितलं, पण ते तर नाहीच म्हणायचं. नाहीच म्हणजे ते कन्सिडरच करत नव्हते. मग एकदा ना आय थिंक 4थ्या-5व्या शनिवार रविवारी मी रडलो टेबलवर जेवता. मग त्यांना वाटलं की हा सिरियस आहे, म्हणजे खरंच याला करायचंय. मग माझ्या बाबांनी मला सांगितलं काय की तुझा प्लॅन काय, म्हणजे तू असा विचार करत असशील की तू आता इथून मुंबईला जाशील, कोणी तुला तर बघेल और कुठली ऑडिशन देशील, तू लगेच काम, असं होणार नाही ना. असं वाटतंय का तुला एवढं सोपं आहे, नाही. बरं मग तुला माहिती आहे का या फील्डमधलं, किती माहिती आहे, इथे तू काम केले, पण हे एक डबकं आहे, या डबक्यात तू काम केलेस काय. माझी आई म्हणायची एक म्हण, वासरात लंगडी काय शाणी तू, अजून बाहेर पडशील ना यातनं मग तुला कळेल. बरोबर आहे, मला पटलं, ते खरं आहे, कारण मी इथेच नाटकं केली होती. बाहेर अजूनही जग आहे जे मला एक्सप्लोर करायचं होतं. असंही नाही की नाटकातलं सगळंच मला जमत होतं.
तर मला हे पटलं बाबांचं आणि मी तेव्हा डिसाईड केलं की काहीतरी प्लॅन. मग मी रिसर्च करायला लागलो की काय होऊ शकतं. मग वेगवेगळे कॉलेजेस काढले, जसे NSD आहे दिल्लीमधलं, दिल्लीमधले ललित कला केंद्र पुण्यातलं, आणि माझं कॉलेज अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई युनिव्हर्सिटी. आता अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समधून माझी मुंबईची एक कझन पासआउट झाली होती. मला माहिती होतं या कॉलेजबद्दल, पण मला आधी ना NSD मी प्रिफर करत होतो. कारण NSD म्हणजे काय, एकतर गव्हर्नमेंट, फुल्ली गव्हर्नमेंटची आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची, आणि तिकडे तुम्ही जर सिलेक्ट झाला तर तुम्हाला काय म्हणतात, स्टायपंड पण मिळतो. तर मला असं होतं की शिकता शिकता हे पण, आणि दिल्लीला. पण नंतर मी रिअलाइज हे केलं की तिकडे काय होतं, इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषांमध्येच कामं होतात. ललितमध्ये मराठी आणि फार तर फार कधीतरी हिंदी झालं तर, पण मराठी फोकस. माझ्या कॉलेजमध्ये इंग्लिश, हिंदी आणि मराठी तिन्हीमध्ये होतात थिएटर. मग म्हटलं हे मला फायद्याचं ठरेल. माझे मराठीमध्ये तर काम होईलच, पण हिंदी पण होईल, इंग्लिशमध्ये पण. म्हणजे अजून माझा जरा काय म्हणूया, स्पेक्ट्रम जो आहे जो वाईड होईल. त्यामुळे मी माझं कॉलेज चूज केलं आणि 14ला इथून पासआउट झालो. 15 ते 17 असं तिकडे गेलो. मग जसं तुमचे बाबा म्हणाले की तुम्ही आता या सुरुवात केली आणि लगेच तुम्हाला रोल मिळाला, असं झालं का की सुरुवातीचा काळ थोडा कठीण होता? लकीली जेव्हा पासआउट झालो ना, मला लगेच सिरियल मिळाली. अरे वा. म्हणजे लकीली हे ऍक्च्युली यात माझं काही क्रेडिट नाहीये की मी खूप काहीतरी झेंडे गाडले म्हणून नाही. एक सिरियल येत होती झी युवावर, जिंदगी नॉट आउट नावाची. त्यांना नवीन कलाकारच हवे होते. सगळे कलाकार नवीन हवे होते. कोणीच त्यांना असा म्हणजे आधी खूप कामं केलेलं नको होतं. कारण ती स्टोरीज अशी होती की काही मुलं आहेत, त्यांना इंडियन टीम मध्ये खेळायचंय. ते क्रिकेटवर हे होती. तर 3 मित्र या बाजूला, मग एक विलन गँग, आणि त्यातला आमच्यामधला एक हिरो, असं होतं. तर त्या आम्हाला कुठून तरी कळलं की अशी एक प्रोडक्शन हाऊस आहे, ते शोधताय. आम्ही आमचा म्हणजे जेव्हा पासआउट झालो होतो, आम्ही आमचा ग्रुपच गेलेला 10-12 लोकांचा, त्याच अकॅडमी मधले, आणि आमचे 1, 2, 3 मुलं आम्ही सिलेक्ट झालो त्या सिरियल मध्ये. तर ते लगेच असं झालं की खट. मग तुम्हाला पण खेळायची आवड आहे? हो, मला क्रिकेट खेळायची खूप आवड होते. म्हणजे मी असं म्हणतो कधी कधी की जर क्रिकेट खेळायचा तर विराट कोहली नंतर मीच असतो कॅप्टन इंडियाचा, असं मी म्हणतो. पण नाही, पण म्हणजे मी एका पॉइंट पर्यंत खूप सिरियस होतो. मी मोर्जीला जायचो, काचोळे क्रिकेट क्लबला खेळायचो मी. मी खूप सकाळी, म्हणजे शाळेच्या आधी, तेव्हा स्टार्ट तर समर कॅम्प मधून झाली होती की सकाळी जायचं, मग तिकडे सीझन बॉल, मग परत दुपारी यायचं, परत संध्याकाळी जायचं. पण एका पॉइंट नंतर मग काय, गोव्यात पण एवढं क्रिकेटचं हे नाही, त्यामुळे रिअलाइज झालं की खूप काय पुढे जाऊ शकत नाही. नाही, म्हणजे तुम्ही जे एक सांगताय ना, त्यावरून मला एक आठवलं, म्हणजे मे बी दॅट इज लाईक, म्हणजे ऑन अ लाईटर साइड असं म्हणतात की इंजिनियर्स जे आहेत ते इंजिनिअरिंग सोडून बाकी सगळं करतात. हो, मी पण ऐकलंय. खरं आहे ऍक्च्युली. कारण बरेच असे ऍक्टर्स आहेत, किती किती ऍक्च्युली, जे इंजिनिअरिंग करून आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये पण आहेत. म्हणजे क्रिकेटर सुद्धा, आपला अनिल कुंबले म्हणा, हे क्रिकेट इंजिनिअरिंग सोडून इथे आलेले आहेत. मग तुम्हाला त्या सिरियल नंतर, म्हणजे बाकीचं बरंच काम झालं असेल, पण त्यानंतर एक वेगळा रोल मिळाला, तो म्हणजे धर्मवीर या मूवीमध्ये, मराठी सिनेमामध्ये, आणि भूमिका होती राज ठाकरेजींची. तर मग ती भूमिका कशी आली तुमच्याकडे? ऍक्च्युली झालं असं की माझा ऍक्च्युली एक मित्र आहे जगदीश नावाचा, जगदीश चव्हाण. त्याने, तो म्हणजे मध्ये मध्ये कास्टिंग पण करतो, ऍक्टिंग पण करतो, आणि काही कास्टिंग डिरेक्टर एक आहे शंतनू भाके, त्याला असिस्ट करतो. त्याने मला एकदा मेसेज केलेला की तुझ्या चष्म्यातला फोटो पाठव. मग त्याने नाटक पाहिलं असेल माझं कुठलं, तो नाटक बघायला जेव्हा अकॅडमीत होतो तेव्हा नाटकं बघायला यायचा माझी. मला असं वाटतं त्याने एक इंग्लिश नाटक आहे ग्लास मेनॅजरी म्हणून, ते माझं पाहिलं होतं. तर त्यात चष्म्याचा लुक होता, तर त्याचा असाच मेसेज आला, चष्म्यातला लुक पाठव. आता मला माहिती आहे हा मे बी कुठल्या तरी याच्यासाठी विचारतोय, और शंतनूला पाठवण्यासाठी वगैरे असेल. मी त्याला म्हटलं, अरे पण माझ्याकडे चष्म्यात फोटो नाही. तुम्हाला आरशासमोर जा, फोटो काढ, पाठव ना. अच्छा,
पाठवला, संपला विषय. 1.5 महिना काही आउट ऑफ नोवेअर अजून एक निरंजन जावेर म्हणून कास्टिंग डायरेक्टर आहे. त्याने मला मेसेज केला, की "तू कुठे कुठे आहेस?" तेव्हा मी पुण्यात होतो. तर म्हटलं, "पुण्यात आहे. उद्या येशील का ठाण्यात?" म्हटलं, "उद्या?" म्हटलं, "हो, एक ऑडिशन आहे." म्हटलं, "अच्छा, ओके. काय आहे? सांगतो तुला. तू काम कर, एक कुर्ता कॅरी कर," म्हणाला. आणि चष्मा एक काय कुठला आहे तुझ्याकडे, कुठला? असं असा एक चष्मा आहे. तर एक चष्मा कॅरी कर. मोठी फ्रेम कुठली तरी असेल तर कॅरी कर. ओके. ते तुम्हाला तोपर्यंत अंदाज अंदाज नव्हता. त्याने मुद्दामून दिली नव्हती हां. बहुतेक आयडिया, की नाहीतर ते आउट होईल. आय डोंट नो. तेव्हा बहुतेक ना ती फिल्म होईल की नाही असं पण काहीतरी असेल, की होणार, नाही होणार. ते पण इनिशियल स्टेजमध्ये होते. आणि मग लगेच मग एकदा कळलं, की मग ती हे होतं ना. तर ओके गेलो. जसा मी तिकडे गेलो तो म्हणाला, "असं-असं आहे. राज ठाकरे यांचं कॅरेक्टर आहे." तर ना मला प्रेशर आलं. आज हे म्हटलं, "तू मला का नाही सांगितलं?" मला काही टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे वेळ आहे. शंतनू अजून आलेला नाहीये. त्याला आहे 1-1.5 तास आहे. मध्ये आपण जेवण वगैरे करू आणि तू तोपर्यंत घे ना वेळ तुझा. आणि कॅमेरा आपले मेकअपवाले पण आले होते. तर त्यांनी माझा बघितला हेअर. ते म्हणाले, "आपण एक विग ट्राय करूयात." मग तेव्हा तोपर्यंत त्यांनी एक विग पण ट्राय केला. मग हे काढला. मग ह्या सगळ्यामध्ये मी आपल्या YouTubeला गेलो आणि त्यांची भाषणं बघायला लागलो, की भाषणामध्ये काय करतात, कसे बोलतात, काय. आणि तसं ना म्हणजे आधीपासून मला राज ठाकरेंची भाषणं खूप आवडायची ना, म्हणजे आउट ऑफ हे म्हणजे त्यामुळे असं नाही. जेव्हा लहानपणी जेव्हा कधी त्यांची बघायचो, जरा अग्रेसिव्ह भाषणं असायची ना, तर ते बघायला मला आवडायचं, की हे छान भाषण करा. म्हणजे एक वक्ता म्हणून मला ते आवडायचे. तर तशी त्यांची भाषणं मी YouTubeवर और कधी कुठल्या क्लिप्समध्ये वगैरे यायची. तर हे बघितलेत. पण मग तेव्हा प्रॉपर की कसं हे करतात. ओके, अच्छा, असे पॉज घेतात, असा आवाज काढतात, असे चालतात, असे उभे राहतात. हे काही गोष्टी मी ठरवून होतो. हे असं-असं करूयात. जरा प्रेशर होतं माझ्यावर, कारण असं झालेलं की आता सगळे बघतील आणि असं नको व्हायला, की पहिलाच जो काही वाक्य बोललो, तू जा असं नको. म्हणजे ते बोलणार नाहीत, पण असं नको व्हायला हे मला, कारण आणि या व्यक्ती कशा आहेत? लोकांनी बघितलेल्या आहेत ॲक्च्युअली. त्यांचं म्हणजे सगळ्यांचं त्यांच्याबद्दल एक ओपिनियन आहे. चांगलं असेल, वाईट असेल. यू मे लाइक हिम, हेट हिम, यू कांट इग्नोर हिम असं. तर पर्सनॅलिटीज अशी आहे त्यांची, त्यामुळे प्रेशर घेतलं. पण शंतनू आला. तो म्हणला, "करूयात आपण." म्हटलं, "हो, करूयात." त्याआधी ते विग वगैरे त्यांनी एक दिलेलं. तर ते विग नंतर झालंच नाही. ते मलाच म्हणाले, की "तू केस वाढव." असं. तर ते एक विग त्यांनी लावलेलं. त्याच वेळेला साइड बाय साइड जे बाळासाहेब ठाकरेंचं कॅरेक्टर करत होते ना, ते आले होते. तर शंतनू काय म्हणाला, Googleवर मी एक फोटो पाहिलाय. असा एक फोटो आहे, की बाळासाहेब ठाकरे बसले आणि राज ठाकरे असं काहीतरी कानात बोलतायत. तर तो आपण रिक्रिएट करूया का तुमचा? असंच म्हणाला. ह्या काय फिल्ममध्ये याचा वापर नाही, पण म्हणजे काय होईल, तुमचा पण फोटो होईल, तुझा पण होईल आणि एक ते दिसायला काय होईल, आपण एक्सप्लोर करू शकतो. म्हणजे चालेल. मग तो एक फोटो केला. ते जे बाळासाहेब करत होते, त्यांचं पहिलं नाव विसरलो मी, आडनाव त्यांचं पाध्ये असं होतं. ते पण म्हणजे प्रॉपर सगळं त्यांचं हे घालून. मग त्यांची ऑडिशन आधी झाली आणि मग माझं सुरू झालं. मग डायलॉग्स दिले होते. तर मी जसं स्टार्ट केलं, अ, पहिला राउंड म्हणजे सगळं मला त्याने अडवलं नाही, पूर्ण केलं. मग तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, "अनुज, तू मिमिक्री करतोयस का त्यांची?" म्हणजे डोक्यात मिमिक्री आहे का? म्हटलं पॉसिबिलिटी आहे रे. म्हटलं कारण माझ्यावर प्रेशर आहे. म्हटलं हॉनेस्टली सांगतो. हे बघ म्हटलं, प्रेशर-बिशर काय घेऊ नको, काय टेन्शन घेऊ नको. पण जर तू मिमिक्रीकडे जातोस, मला असं वाटतंय मला, की आवाज तू जरा मिमिक्रीकडे तुझा जातोय. तुला एक मला सांगतो, तुझं राज ठाकरे कर. मग त्याने मला एक एक्झाम्पल दिलं. म्हणलं, "तू संजू पिक्चर पाहिलास का?" म्हटलं, "हो." तर रणबीरने याची मिमिक्री नाही केली, संजय दत्तची. तो म्हणजे तुला वाटतो तो संजय दत्तच आहे. पण तो बघ, तू नोट करशील, तो आवाज रणबीरचाच आहे. तो संजय दत्तचा आवाज काढायला जात नाहीये. तर हे लक्षात ठेव. मला रणबीरने जसा आपला संजू केला और त्याच्या आवाजातला संजू दाखवला. मला तुझ्या आवाजातला राज ठाकरे हवा आहे. तुझ्यातला बेस शोध. म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्यांचा बेस आवाज आहे. तर तुझ्यातला बेस शोध. म्हटलं ओके, कूल.
मग जरा ना एक क्लॅरिटी ही मिळाल्यानंतर असं झालं की ओके, म्हणजे आता हे जे बर्डन आहे सगळं, की मला असंच करायचं और तसंच, हे बर्डन गेलंय. ओके, नाव आय कॅन एक्सप्लोर ऑन माय ओन. मग तेवढा मला वेळ मिळाला. मग त्यानंतर मी जो टेक दिला तो त्याने ओके असं सांगितलं. आता असं बऱ्याचदा होतं की आपण कुठली ऑडिशन देतो, आपल्याला ओके म्हणतात, पण ते होत नाही. सो मी काय एवढं म्हणजे एक्सपेक्ट केलं नव्हतं की होईल और काय, पण माझ्यासाठी एक चांगली प्रोसेस होती एवढीच, की मला अशा एका व्यक्तीची ऑडिशन करायला मिळाली वगैरे. आउट ऑफ नोवेअर एकदा मला असाच फोन आला प्रोडक्शनमधून, की सर तुमचे असे असे हे डेट्स आहेत शूटचे. म्हटलं कशाचे डेट्स? म्हटलं नाही, धर्मवीर फिल्मचे. म्हटलं एक मिनिट, माझं कास्टिंग झालंय? हो म्हणाला. म्हटलं ओके ओके. म्हटलं मी निरंजनला फोन केला. म्हणलं निरंजन, तू मला सांगितलं नाहीस. अच्छा, तुला फोन नाही आला म्हणाला. अरे तुझं झालंय रे. अरे तुझं झालं होतं, दुसऱ्या दिवशी झालं होतं तेव्हाच. आणि तुला आम्ही बोललो ना केस कापू नकोस. समजा म्हटलं अरे हे सांगायला पाहिजे होतंस ना मला. तर ते मेकअपवाले जे होते विद्याधर भट्टी, ते सर म्हणाले की तू केस कापू नकोस. तुझ्या केसांची जी क्वालिटी आहे ती त्यांच्यासारखीच आहे. तर तू तुझेच ठेवूयात आपण. तर तेव्हा ते झालं आणि मग अराउंड या फोन नंतर एक 10-12 दिवसांनी शूट लागलं माझं. मग काय तयारी भूमिकेची अशी केली होती तुम्ही? भूमिकेची तयारी म्हणजे मी मोस्टली काय केलं, की एकतर त्यांचं जे करंट एज आहे ते तर आपण घेऊ शकत नाही. सो जी स्टोरी होती तेव्हा ते अराउंड 32-35 या वयाचे होते. तर इन हिज 30s. आणि त्यावेळेला जर तुम्ही बघाल एक त्यांचा खूप फेमस असा व्हिडिओ आहे. मायकल जॅक्सन भारतात आला होता. तर त्यांना रिसीव्ह करायला राज ठाकरे गेले होते. तर त्यावेळेची जी त्यांची शरीरयष्टी आहे ती मला म्हणजे मी आत्ता जसा आहे तसे. केस वगैरे एकदम मोठे जरा असे खाली आलेले. जर कुठल्या सभेत गेले तरच ते जरा हे वगैरे करायचे. तर मला ते होतं की त्यांची बॉडी लँग्वेज मी पकडली पाहिजे. ते चालतात कसे और म्हणजे वॉकने असं वाटलं पाहिजे की मी राजा माणूस आहे. कारण तो माणूस राजा माणूस सारखाच असतो. तर मी एक काय म्हणूयात डोळ्यात पण त्यांच्या एक जरा काय म्हणूयात आपण ॲरोगन्स असं म्हणू नाही शकत. पण विनम्रपणा असा नसतो. एक असतो त्यांचा लूक असतो. त्या लूकमध्ये तीक्ष्ण लूक असतो त्यांचा, की कडक लूक ज्याला आपण म्हणतो, की त्यात तू धारदार असा एक त्यांनी लूक दिला, की ते तर त्या काही गोष्टी होत्या, की ह्या गोष्टी कॅरी करायच्या. मग ते कसे उभे राहतात? मोस्टली त्यांचा हात असा असतो. पण हे पण आहे, की हे जेवढं खरं आहे तेवढंच, की ज्यांना ते भेटायला जात आहेत त्यांच्यासोबत असे नसतील ना. मग त्यांच्यासोबत कसे असतील हा पण थोडा विचार होता. पण ते तेव्हाच म्हणजे आधी कारण मला माहिती नव्हतं. मलाही माहिती नाहीत आत कसे आहेत. तर हे सगळं मी फक्त इमॅजिनच करू शकत होतो. पण जेव्हा सेटवर गेलो तेव्हा मग प्रवीण तरडेंनी मला जरा आयडिया दिली, की हे बघ ते खूप क्लोज होते आणि त्यांना म्हणजे खूप रिस्पेक्ट करायचे, खूप मानायचे आणि राज ठाकरेंना पण ते मानायचे. तर ते त्यांचं एक मित्राचं रिलेशन होतं, मित्र टाईप. मग ते जरा अजून मला हेल्प झाली त्या गोष्टीसाठी. मी बाकीच्या गोष्टी केलेल्या, की मी कसा चालीन, काय बोलीन, माझा आवाज कसा असेल, वाक्य कशी घेईन. पण ते जे रिलेशन आहे, या रिलेशनवर थोडं मला तिकडे हे मिळालं. अशा छोट्या-छोट्या गोष्टींवर आणि प्लस म्हणजे माय इनपुट्स ॲज अॅन ॲक्टर, की म्हणजे तुम्ही जर ते कॅरेक्टर केलं असतं, काही वेगळ्या गोष्टी केल्या असत्या. तर मी जशा ॲज अॅन ॲक्टर माझी जी समज आहे त्याप्रमाणे काही गोष्टी इन केल्या. आणि त्यानंतर आत्ता जी तुमची ओळख आहे, आत्ता जे तुमचं नाव सगळीकडे गाजतंय ते लक्ष्मी निवास या मालिकेमुळे तुम्ही घराघरात पोहोचला. तर विश्वा या कॅरेक्टर बद्दल आणि पूर्ण अनुभव या मालिकेचा त्याबद्दल काय सांगाल? खूप चांगला अनुभव आहे. कारण एकतर पहिल्यांदा असं होतंय, की 1 तासाची मालिका आहे. त्यात बरेच कॅरेक्टर्स आहेत. 28-29 तरी प्रायमरी कॅरेक्टर आहेत, म्हणजे एकाच स्टोरीमधले जे दिसत राहतात. तर ॲक्चुअली म्हणजे तसं बघायला गेलं तर ती महामालिका टाईपच आहे.
जसं महा एपिसोड असतो ना एकदा, हो. हे रोज यांचा महा एपिसोड असतो. तर ते जरा एक म्हणजे झी मराठी. झी मराठी मोठं चॅनल. आणि झी मराठीवर याआधी मी फक्त एका सिरियलमध्ये लोकमान्यमध्ये काम केलं, पण तो थ्रू आउट कॅरेक्टर नव्हतं माझं. एक सयाजीराव गायकवाड म्हणजे राजे होते बडोद्याचे, त्यांचं कॅरेक्टर होतं लोकमान्यमध्ये, ते तेवढं केलं होतं. तर कंटिन्युअस रोल झी मराठीवर केला नव्हता. तर मला म्हणजे हे होतीच की एक्साइटमेंट होती झी मराठीमध्ये काम करायची. लकीली झालं माझं, ऑडिशन दिलं आणि त्यावेळेलाच ॲक्च्युली एक फिल्मचं पण होतं. पण झाली ती म्हणजे लकीली मला ती फिल्म सोडायची नव्हती. मला असं झालेलं की मी एखाद्या वेळेस सिरियल हे करीन, पण फिल्म मला करायची आहे. माझं प्रायोरिटी आहे फिल्म. पण लकीली असं झालं की त्यांनी पण समजून घेतलं आणि मला फिल्म पण करायला मिळाली. सो सुरू झालं आणि चांगलं कॅरेक्टर आहे म्हणजे ज्याला ग्राफ आहे, वेगवेगळे इमोशन्स आहेत. तर त्यामुळे करायला पण मजा येते मला. तरुणांना आपलं हां, हां. आपण असं वाटेल असं दर्दी आशिक जे भरलेत जगात, त्यांना वाटेल हां, मीच आहे. माझ्यासोबत जे घडलंय ते याच्यासोबत घडतंय. तर असं कॅरेक्टर आहे जे म्हणजे आता रेडीली अवेलेबल जे इमोशन्स आहेत कॉलेज-बिलेजच्या मुलांमध्ये, तसं कॅरेक्टर असल्यामुळे आणि करायला मजा येते. कारण जरा ग्राफ आहे म्हणजे इमोशन सॅडनेस पण आहे, हॅपीनेस पण आहे. असं वेगवेगळं हे आहे. त्यामुळे करायला पण मजा येते. तर या विश्वाची खऱ्या आयुष्यातली जान्हवी हं. कोण आहे? माझी बायको तन्वी जिचं नाव आहे. अरे हो. GECमध्येच होती. माझ्यासोबत ज्युनियर होती माझी 1 वर्षाने. सो आमचं तेव्हाचं प्रेम आहे. म्हणजे मी ॲक्चुअली तिला थँकफुल म्हणायला पाहिजे की ग्रेटफुल टू हर की तिला मी आधीच सांगितलं होतं. कारण की असं आहे बाई, मी हे आता 1 वर्ष राहिलंय, पण मी काय पुढे हे करणार नाही. पण ती राहिली माझ्यासोबत आणि तिने सपोर्ट केला. अजूनही मला सपोर्ट करते. कारण असं होतंच की कामं नसतात. काही म्हणजे आपल्याकडे आता 6 महिने कामं असतील, पण त्यानंतर 3 महिने काहीच काम नसेल. असं होतंच. बऱ्याचदा झालंय माझ्यासोबत सुद्धा. तर तेव्हा मला सपोर्ट करणारी तीच आहे. माझं म्हणजे काय म्हणूयात, माझ्याकडे असं होईल की कन्सिस्टन्सी इन गेटिंग मनी इन द हाऊस ही माझी नाही, ही तिची आहे. तिला दर महिना जो पगार आहे असं. माझं काय आता येत आहेत. आता सध्या मालिका करतोय त्यामुळे आहे. मे बी 6 महिन्यांनी मालिका नसेल. मग जेव्हा काम शोधण्याची जी प्रोसेस सुरू होईल माझी, 1 महिना, दीड महिना त्यात जे जाईल, त्यात असं की कुठलं इन्कम येणार नाही. ऑलरेडी जे आहे पेमेंट त्यातच. तर शी हॅज सपोर्टेड मी आणि रिअल लाईफ जान्हवी काय, रिअल लाईफ तन्वीच आहे ती माझ्यासाठी. म्हणजे सक्सेसफुल हो, सक्सेसफुल. हो, ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. ते विश्वासारखा नाही आहे ना मी. मी अनुज आहे. मी येस म्हणूनच घेतलं. अरे मी मागे रडत-बिडत नाही. करेक्ट. पण खूप छान. तर जशी म्हणजे असं म्हणतात ना नॉर्मली की इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर कोणीतरी गॉडफादर किंवा कोणीतरी इन्स्पिरेशन असं पाहिजे असतं. कोणाचा तरी सपोर्ट पाहिजे असतो. तर मग अशा कोणी व्यक्ती भेटल्या का? मुंबईत जर आता तुम्ही मुंबईबद्दल बोलीन तर माझे ना जेव्हापासून अकॅडमीत आलोय, जे टीचर्स आहेत, जसे शफात खान असतील, मंगेश बनसोड सर, मिलिंद इनामदार, अमोल देशमुख सर, विजय केंकरे, जर तुम्हाला नाटक ते आम्हाला गेस्ट लेक्चर म्हणून यायचे. अशी जी माणसं आहेत त्यांनी आधीपासून ना ते आम्हाला ट्रेनिंगच, कारण आम्ही मास्टर्स इन थिएटर जेव्हा करतो, तर ते फक्त नाटक शिकण्याचीच तयारी नाही. बाहेरचं जे आयुष्य आहे त्यांना माहिती आहे ना, की जेव्हा आपण म्हणजे जेव्हा मी सुद्धा मुंबईत गेलेलो, 2 वर्ष हॉस्टेलमध्ये राहिलो मुंबई युनिव्हर्सिटीच्या. मुंबईचा कसा त्रास झाला नाही. हॉस्टेल आहे, खाली मेस आहे, नाटक करतोय. 2 वर्ष मजेत काढली. पण रिअल स्ट्रगल जो आहे तो बाहेर आहे. जेव्हा तुम्हाला भाडं भरावं लागेल, मुंबईचं भाडं, 4-5 मुलं एका रूममध्ये राहणार. तुम्हाला जेवण पण बनवायचंय. तुम्हाला जेवण बनवायचंय पण खायचंय पण, त्यात पण सकाळी उठून आपला नाश्ता करून ऑडिशनला पण जायचंय. दुपारी येऊन तुम्हालाच आई नाहीये तुमची इथे जी तुम्हाला गरम-गरम चपाती करून देईल तर हा जो स्ट्रगल आहे, त्या स्ट्रगलसाठी बोलता-बोलता म्हणजे कन्व्हर्सेशन्समध्येच ते आम्हाला सांगायचे, की असं होतं. तुम्ही पेशन्स खूप महत्वाचा आहे.
अशा गोष्टी जेव्हा खूप आधी कानावर पडायच्या, तेव्हा असं वाटायचं की हां, ओके. मग जरा ना मेंटली प्रिपेअर व्हायला थोडा वेळ लागतो मुंबईसाठी एस्पेशली. काय होतं की आपण एक खूप ड्रीम्स आणि हे घेऊन जातो तिकडे. पण मग मेंटली आपण खचून जातो 6-7 महिन्यात. मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. सर कारण रिजेक्शन्स खूप आहेत. तर असे हे जे टीचर्स आहेत यांनी प्लस मित्र वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून तिकडे लोकं आले. त्यांचे आपले कल्चर्स, त्यांची भाषा, त्यांची तिकडची नाटकं, त्यांचे तिकडचे फोक फॉर्म्स हे शिकायला मिळाले. तर हे लोकं आहेत आणि गोव्यात विचाराल तर खूप आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पॉइंटमध्ये वेगवेगळ्या लोकांनी मला पुश केलेलं आहे. जसं मी म्हणालो सोमनाथ पारसेकर सर, मग नारोजी टीचर आमची, आदित्य जांभळे म्हणून. अशी माणसं ज्यांनी ऑल्वेज पुश करत राहिले मला. जसं तुम्ही म्हणजे राज ठाकरेजींची भूमिका केली, तर तुमचा पण असं काही असेल म्हणजे ती अनायसे चालून आली तुमच्याकडे. यू हॅड नॉट एक्सपेक्टेड इट. पण असं काहीतरी असेल ना, की हा माझा ड्रीम रोल आहे, मला हे करायचंय किंवा एखाद्या व्यक्तीचं. मी मॅनिफेस्ट करू का एखादा हो. रोल? मला ॲक्च्युअली करायचा आहे, पण मला माहित नाही कोणी देईल का? हां. मला मनोहर पर्रीकरांचा रोल करायचा आहे. ओह! मला नक्कीच. करायचं आहे. पण म्हणजे त्यासाठी खूप मला क्राफ्टमध्ये पण खूप अजून काम करावं लागेल माझ्या. हां. एक्सपिरियन्स वाईज पण अजून खूप म्हणजे एक्सपिरियन्स गोळा करावा लागेल. मी खूप तसा नवीन आहे. म्हणजे एवढं मोठं काय म्हणूयात ते जे पारडं आहे ते मी सध्या तरी माझ्यातला ॲक्टर नाही करू शकत. पण माझा ड्रीम रोल आहे की जेव्हा कधी त्यांच्यावर फिल्म होईल आणि अशी इच्छा आहे माझी की त्यांच्यावर एक हिंदी फिल्म व्हावी. जी पूर्ण भारतभर प्रसारित व्हावी, प्रदर्शित व्हावी अशी फिल्म व्हावी. जेव्हा कधी होईल तेव्हा आय होप मी असा ॲक्टर असेल ज्याला कन्सिडर तरी करतील ऑडिशनसाठी. कारण मला करायचं नाही, नक्कीच, नक्कीच. शुभेच्छा आहेत आमच्या, की थँक यू. तुमचा हा ड्रीम रोल आणि त्यामुळे आम्हाला पण ती मनोहर पर्रीकरजींवरची फिल्म बघायला मिळेल. मूव्ही मधलं वेगळं, पण आता समोरासमोर तुम्ही आहात, तर एखादा राज ठाकरेजींचा एखादा डायलॉग. तर त्या सीनमधला एक डायलॉग असा आहे की मी जात असतो आणि ते मला म्हणतात की तुम्ही महाराष्ट्राचं भविष्य आहात. तर राजसाहेब जातात, ते टर्न होतात आणि म्हणतात आम्ही जर महाराष्ट्राचं भविष्य असू तर तुम्ही भूत भविष्य वर्तमान तिन्ही आहात साहेब. लवकर बरे व्हा, हो. मातोश्री वाट पाहते. वा वा वा. खूप छान. संगीत नाटकापासून सुरुवात केली, मग परत कधी संगीत नाटकाकडे वळावं लागलं तर आवडेल? हो, आवडेल मला ॲक्च्युली. पण मला हेही वाटतं आणि मनापासून वाटतं की आत्ताची संगीत नाटकं जरा बदलली पाहिजे. कारण काय होतंय आता आपण बघा जिथे मांजऱ्यात, हरमलमध्ये ते सगळीकडे संगीत नाटकं होतात. आपण सगळे बघतो पण ती. पण आपल्याला असं वाटत नाही का की या संगीत नाटकांना आपण जरा वायडर ऑडियन्स पण दिला पाहिजे. किती वर्ष तीच नाटकं, तशाच टाईपची नाटकं, तशाच टाईपचं प्रेझेंटेशन आपण बघत राहणार आहोत. मग आता आपल्याला तसं बघायला गेलं तर काही नाटकं पाठ झालेली आहेत. चांगलं आहे म्हणजे आपण काही फिल्म्स बघा परत बघू शकतो. रिपीट व्हॅल्यू काही नाटकांना आहे. पण हेही वाटतं की आत्ताचं जे यंग जनरेशन आहे, जेनझी जे आहे, त्यांना आवडतात का नाटकं बघायला? त्यांना माहिती आहेत का ही नाटकं? किती मुलांना माहिती आहेत? फक्त त्यांनाच माहिती असतील ज्यांचे आई-बाबा अजूनही नाटकं बघतायत और त्यांना वाटतं की मुलांनी नाटक करावं. नाहीतर अशी मुलं फार कमी राहिली आहेत जी नाटकप्रेमी आता सध्या आहेत. तर त्यांच्यासाठी मॉडर्न टेक असावा संगीत नाटकांचा. म्हणजे मी पिरियॉडिक नाटकंच म्हणत नाहीत. आत्तासुद्धा आत्ताची स्टोरी असावी. संगीत नाटकं म्हणजे काय? ज्या नाटकांमध्ये संगीत आहे. संगीतमय और सोबत जे नाटक असेल ज्याला आपण म्युझिकल सुद्धा म्हणू शकतो. अशा टाईपची नाटकं. मग म्युझिकल नाटकं व्हावीत. ज्यात म्हणजे ॲक्टर्स गातायत सुद्धा. वेगवेगळ्या टाईपचं आत्ताचं म्युझिक असावं. कॉम्पोजिशन आत्ताची असावीत. इन्स्ट्रुमेंट्स आत्ताची असावीत. एखादा रॅप असावा, का नाही? म्हणजे असं मला वाटतं, हे माझं मत आहे. पण कारण जर संगीत नाटक जर अजून पुढे म्हणजे काय होईल, की
आता समजा अशा टाईपचं मॉडर्न नाटक कोणी पाहिलं आणि त्याला आवड निर्माण झाली, तर त्याला पुढे सांगू शकतो, हा आता हे कुठून आलंय, हे इथून आलंय, मग तू हे सुद्धा बघ. पण त्याला जर म्हणजे काय म्हणूयात, डायरेक्टली तुम्ही जर पुश कराल एका नाटकात जिथे तो म्हणजे ज्याला जर आवडच नाहीये क्लासिकल गाण्यांची आणि या सगळ्याची, तो बघितलंच नाहीये, तर मग त्याला ते पहिलं जर बोरिंग वाटलं तर मग तो कधी इंटरेस्टच घेणार नाही या गोष्टींमध्ये. तर मला वाटतं असं काहीतरी नाटक असावं आणि मला आवडेल ऍक्च्युली करायला. होपफुली काहीतरी चांगलं व्हावं. मुंबईत पण आता संगीत देवबाभळी हे नाटक खूप गाजत आहे. आता ते सुद्धा नाटक मॉडर्न म्हणजे जरी स्टोरी त्याची ओल्ड आहे, पण त्यांचा जो ट्रीटमेंट आहे त्या नाटकाची ती वेगळी आहे, नवीन आहे. वारंवार असं म्हटलं जातं की गोव्याची जी ही भूमी आहे हो. त्याला कलाकारांची भूमी हो. किंवा कलाकारांची खाण असं वारंवार म्हटलं जातं. पण तसं बघायला गेलं तर ते फक्त काळजातून जास्त असतं. हो. प्रोफेशनली हो. लोक याच्याकडे वळत नाही. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी या बद्दल योगदान द्यावं किंवा काहीतरी करावं असं वाटतं का गोव्यातल्या या अभिनय क्षेत्राबद्दल? खूप वाटतं, पण म्हणजे फ्रँकली स्पीकिंग ना, मला असंही वाटतं की गोव्यात काय म्हणजे म्हणजे सॅडली मला हे दुःख होतं हे बोलताना. गोव्यातलं ऑडियन्स आहे ना, म्हणजे त्यात मी पण आहे. मी पण स्वतःला इन्क्लूड करतोय. आपल्याला आणि मी तुम्हाला पण इन्क्लूड करतोय. म्हणजे आपल्याला तिकीट घेऊन काहीतरी बघायची सवयच नाही. आपल्याला पास पाहिजेत. पास आ रे, झाले आता. तिकीट रे, ₹400. पळता. व्हॉट आय एम सेइंग बेसिकली इज फॉर पीपल टू म्हणजे या फील्डमध्ये येण्यासाठी सुद्धा शेवट प्रोफेशन म्हणून पैसे कमवायचेत. जर ॲज अन ॲक्टर तुम्ही ॲज अ ॲक्टर म्हणून येत आहे, तुम्हाला वाटतं की मी या फील्डमध्ये पैसे कमवले पाहिजेत, तर जो प्रोड्युसर आहे, जो तुम्हाला पैसे देतोय, त्याने पैसे कमवले पण पाहिजेत, तरच तो तुम्हाला देईल. पण प्रोड्युसरच कमवेल केव्हा? जेव्हा ऑडियन्स असेल. तर हे सगळं फिरून ना ऑडियन्सवर येतं आणि आपला ऑडियन्स सध्या जसं जेवढं आपण हिंदी सिनेमा बघायला जातो, तसं कोकणी सिनेमा बघायला जातो का? कुठला सिनेमा मला सांगा थिएटरमध्ये पाहिलेला तुम्ही बघितलाय? नाही. नाही ना. तोच आहे प्रॉब्लेम, की आपण कोकणी सिनेमा थिएटरमध्ये बघतच नाही. आणि थिएटरमध्ये बघत नाही म्हणून मग काय होतं, की आयनॉक्सवाले म्हणतात, की नाही तुमचा ऑडियन्स येत नाही. तो म्हणे आम्ही शोज देत नाही. म्हणजे आपण ढकलतो, की आयनॉक्स आम्हाला शो देत नाही आणि ते म्हणजे असं आहे, की मिस्टेक दोघांची आहे. तर जर अजून आपण पुश केलं पाहिजे आपण. आणि हेही खरं आहे, हेही मी मानतो, की सध्या असा कुठला कंटेंट सिनेमामध्ये येत नाही कोकणीच्या, की आपल्याला वाटावं, की ट्रेलर बघून आपल्याला जसा एक हिंदी सिनेमावर मराठी सिनेमा बघून वाटतं, की हा पिक्चर ना आपण थिएटरमध्ये पाहायला पाहिजे. असा येतही नाही. पण तेच आहे, की जोपर्यंत हँड इन हँडवाला सगळा मामला आहे. सो आय थिंक जेव्हा आपलं ऑडियन्स अजून जरा हे होईल, त्यासाठी मला जर पर्सनली विचारलं तर असं वाटतं, की अजून जरा चांगले वेब सीरीज आले पाहिजेत गोव्यात. कारण शॉर्ट फिल्म्स तर खूप चांगले येत आहेत सध्या. शॉर्ट फिल्मचा गोव्यातला जो सीन आहे सध्या, तो खूप चांगला आहे. म्हणजे आपल्याकडे खूप अवॉर्ड विनिंग म्हणजे बाहेर अवॉर्ड मिळतील अशा मिळतायत अशा शॉर्ट फिल्म्स होत आहेत. अक्षय पर्वतकर आहे, साईनाथ उसकईकर आहे, सोबिता कुडतरकर आहेत. ही जी आता यंग म्हणजे माझ्याच सोबतचे आहेत म्हणा, त्यातल्या अक्षयसोबत मी एक ही पण केली आहे शॉर्ट फिल्म. आम्हाला फिल्मफेअर मिळाला. द फर्स्ट वेडिंग म्हणून मराठी. तर गोव्यातूनच केलेली फिल्म असं. तर हे होत आहेत, पण फिल्म नाही. तर मला वाटतं, की चांगले जर वेब सीरीज आले, ज्यामुळे वेब सीरीज कसं आहे, की आपण कुठल्यातरी OTT प्लॅटफॉर्मवर पाहिलं और YouTubeवर पाहिलं, तर ऑडियन्सला सुद्धा सवय होईल. नाही रे, हा या माणसांचा ना, या व्यक्तींचा जो कंटेंट येतो तो चांगला येतो. मग एकदा ती सवय झाली, की हां, बाबा यांचा अंतरंगचा कंटेंट तो भारीच असतो हां. मग जेव्हा अंतरंगची फिल्म येईल, चांगली असेल फिल्म. असं व्हायला थोडा वेळ लागेल. आपण केलं पाहिजे. म्हणून मी सध्या असं म्हणतोय, की जर तुम्ही मला विचाराल, की गेलं पाहिजे का आताच्या यूथने या फील्डमध्ये? तर मी म्हणेन मला माहिती नाही. म्हणजे मी तुम्हाला
असं नाही म्हणू शकत की जा. पण मला हेही वाटतं की म्हणजे कोणाला या फील्डमध्ये जायचं असेल हां. तर काही गोष्टी आहेत त्या त्याने समजून घ्यायला पाहिजेत हां. की एकतर अ, अ, दोन्ही मुलांनी पेरेंट्सनी सुद्धा की पेशन्स खूप महत्वाचा आहे. हं. लगेच आपण म्हणजे या फील्डमध्ये गेलो आणि लगेच कामं हां. मिळतील हां. और लगेच आपण नाही का एक धारणा असते आपल्या हो. ह्याच्यात की एक सर्टन वय झाल्यावर सेटल व्हा. हो. सेटल जा, लग्न कर, हं. मुलगी. ते मे बी थोडं त्या प्रोसेसला हं. थोडंसं डिले होऊ शकतो. हं. कामामध्ये सुद्धा, की समजा मुंबईला गेला, पुण्यात गेला, कुठेही या फील्डमध्ये, तर लगेच पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षी कामं मिळतील असं नाही. एखादं काम मिळालं, तर लगेच त्या कामामुळे दुसरं काम मिळेलच असं नाही. असं नाही. पेशंट व्हावं लागतं आणि दुसरी गोष्ट ही स्पेशली त्या मुलांसाठी ज्यांना जायचंय, की ग्लॅमरसाठी या फील्डमध्ये जाऊ नका. ग्लॅमर आहेच. ते इव्हेंच्युअली होईल. हं. सक्सेसमुळे ग्लॅमर येईल. हं. छान दिसणं, छान कपडे, छान हेअर हे सगळं नंतरचा भाग आहे. इम्पोर्टंट गोष्ट आहे स्किल्स, हं. क्राफ्ट. हं. त्या क्राफ्टवर काम करा. जसं आपण कुठलीही भाषा जेव्हा शिकतो, तेव्हा त्याचं व्याकरण खूप महत्त्वाचं आहे. हं. व्याकरण जर तुमचं पक्कं नसेल, तर हं. तुम्ही भाषा तुमची तुम्ही कायच्या काय भाषा बोलाल. तर व्याकरण हे क्राफ्ट आहे. हं. नाटक असेल, काय म्हणजे जे काय आहे, कुठलीही फिल्म, नाटक, जे त्याचं व्याकरण आहे, ती क्राफ्ट शिका, ती होन करत राहा. हं. असा विचार करू नका, की आता म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता मास्टर्स इन थिएटर आर्ट्स केलंय. सो मी हा नाही विचार करत, की मला आता नाटकामधलं सगळं येतं. नाही. हं. तुम्ही कधीही लर्निंग शुड नेव्हर स्टॉप. हं. हं. किती वर्ष काम करत राहा. तुम्ही शिकत राहणार, तर त्या काय म्हणतात, तुमचे ब्लिंकर्स हं. ओपन ठेवा. हां. असे ब्लिंकर्स ठेवाल, तर तुमच्याकडे काही रिसीव्हच होणार नाही. हं. शिकत राहाल, अजून तुमची क्राफ्ट बेटर होत राहील. हं. मग इव्हेंच्युअली सक्सेस येईल, नाही येईल, दॅट इज फ्युचर ऑर दॅट्स नॉट इन आवर हँड. व्हॉट्स इन आवर हँड इज टू डू गुड विथ हं. आवर क्राफ्ट अँड बी पेशंट. खूप छान वाटलं सर तुम्हाला भेटून. खूप बरं वाटलं आणि हे म्हणजे एवढ्या जवळच्या आपल्याच पेडणे तालुक्यातल्या, आमच्या जवळच्याच मांजरे गावातले आणि त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या ऐकायला तुमच्याकडून खूप छान वाटलं. तुमच्या जे काही मॅनिफेस्टेशन्स आहेत, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुमचं पुढे जे काही काम तुम्हाला करायचं आहे, ते सगळं तुमच्या मनाप्रमाणे व्हावं. थँक्यू. या एवढं शुभेच्छा तरी मी नक्कीच देऊ शकते. थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटलं ॲक्च्युली, की तुम्ही बोलवलं मला हां. इथे. म्हणजे शेवटी म्हणजे हेच आहे, की तुम्ही बोलवून आज कुठे अजून 4 लोकांना कळेल, की अरे हां. आमच्याच गावचा मुलगा. त्यामुळे तुमचे आभार मानतो मी, की तुमच्या चॅनलवरून तुम्ही हं. मला अजून लोकांपर्यंत पोहोचवताय. थँक्यू सो मच. आणि अशाच चांगल्या चांगल्या कंटेंटसाठी आमचा अंतरंग हा यूट्यूब चॅनल पाहत राहा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.